गुड इव्हनिंग सर्वांना नमस्ते. एक गुड न्यूज आहे. सर्वांना एक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी देण्यासाठी लाईव्ह आलेलो आहोत. तर टीईटी परीक्षेविषयी या ठिकाणी ही अपडेट आहे. तर टीईटी परीक्षा तुम्हाला द्यायची असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. तर बघा, ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा असेल. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मला एकदा फक्त कमेंट करून सांगा. आपण सगळी डिटेल्स या ठिकाणी बघणार आहोत. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सगळी डिटेल बघूया. ऑनलाईन ऍप्लिकेशन हे आजपासून सुरू झालेले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणार आहे. बरेच जण म्हणत होते की IBPS परीक्षा घेईल वगैरे असं, आणि मी सुद्धा सांगितलं होतं की ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. आजच या ठिकाणी परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवरती शासनाने सोपवलेली आहे. आणि परीक्षेची तारीख ही 10 नोव्हेंबर 24 ही असणार आहे. 10 नोव्हेंबर 24 या दिवशी ही परीक्षा होईल. पेपर पहिला आणि पेपर दुसरा हे दोन्ही पेपर एकाच दिवशी या ठिकाणी घेतले जातील. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला maha.tet.in या वेबसाईटला जायचं आहे. या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आजपासून या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झाले असून 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करता येतील. 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. जे हॉल तिकीट आहे ते 28 ऑक्टोबर रोजी 10 तारखेपर्यंत तुम्ही काढू शकता, 10 नोव्हेंबर पर्यंत. आणि परीक्षा पहिला जो पेपर असणार आहे तो 10 तारखेला असणार आहे 10:30 ते 1 वाजेपर्यंत. दुसरा पेपर हा 10 तारखेला 2 ते 4:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर हे अशा प्रकारचे वेळापत्रक आहे. परीक्षा या ठिकाणी फायनली डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आता हेच या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे. यामध्ये काय काय करायचं आहे याबद्दल सगळे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुमचे 10वीचे 12वीचे गुण वगैरे यामध्ये भरायचे आहेत याचीच माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. आणि त्यासाठीचा आपण व्हिडिओ बनवत आहोत की ऑनलाईन अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे. तो डेमो तुम्हाला बघायला मिळेल. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा ही 10 नोव्हेंबरला होणार आहे. आता यामध्ये काही महत्वाची एक सूचना दिलेली आहे. 9 नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये सन 18 आणि 19च्या टीईटी गैरप्रकार समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक उमेदवारांनी संबंधित यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदन पत्रामध्ये भरायची आहे. आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावरती आपली संपादन रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. तसेच 18 आणि 19 यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहितीवरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल. याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे.